तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सिद्धार्थ बनसोडे यांच्या उमेदवारीला काँग्रेस उमेदवारांना विरोध केलाय। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना निवडून देऊ नका, काँग्रेसचे उमेदवार उमेश खंदारे यांचं वक्तव्य। तर गुन्हा सिद्ध झाला नसून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सिद्धार्थ बनसोडे म्हणाले। वर्ष 25 असणाऱ्या या उमेदवारावर 307 सारखा म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर, त्याचप्रमाणे बेकायदेशीर जमा जमून दहशत माजवणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे हे गुन्हे दाखल आहेत। त्याच पद्धतीचे 2 गुन्हे या ठिकाणी दाखल असल्याचं त्यांनी स्वतःच्या शपथपत्रामध्ये ॲफिडेव्हिटमध्ये नमूद केलेलं आहे। जे गुन्हेगार आहेत, ज्यांच्यावर गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत, अशा व्यक्तींना राजकारणाच्या एंट्रीपासूनच अलिप्त ठेवलं पाहिजे, दूर ठेवलं पाहिजे। असं काहीच नाहीये, अजून तर काही त्या गुन्ह्याचं काही निष्पन्न झालं नाहीये। ते सर्व न्यायशिष्टीच्या इथे आहे, पण अजून तरी ते गुन्हे काही सिद्ध झाले नाहीयेत। आणि मी 2 दिवसापूर्वी सांगितलं, विरोधकांना काही दुसरा पॉइंट भेटत नाहीये बोलायला। जसं मी 2 दिवसापूर्वी फॉर्म भरला, फॉर्म भरायच्या वेळेस मला जो प्रतिसाद भेटला ते बघून विरोधकांना बोलण्यासारखं काही राहिलंच नाही, त्यामुळे त्यांनी हा विषय काढलाय। आणि सांगायचं म्हणलं तर मला असं नाही वाटत आता त्या गोष्टीचं आपण चर्चा केली पाहिजे त्या गोष्टीचं, कारण की माझ्या कुटुंबाने खूप काही सहन केलंय या विषयावर। तर पुण्यामध्ये आणि पिंपरीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार आहेत। उदय सामंत यांच्या सोबत पुणे आणि पिंपरीबाबत आज चर्चा करणार असल्याचं अजित पवार म्हणाले आणि सामंतांशी चर्चा करून जागांवरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असं अजित पवार म्हणाले। आरपीआय सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे। सचिन खरात आत्ता देखील माझ्याबरोबर होते आणि पवार साहेबांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर देखील आम्ही त्याच्यामध्ये बरोबर काही जागा लढवतोय। पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर पण चर्चा, म्हणजे शिंदे साहेब पण नाही परंतु उदय सामंत असे काही मान्यवरांच्या बरोबर पण चर्चा केली। कदाचित आज त्यांच्याबरोबर पण बसून काही जागेच्या संदर्भात मार्ग निघतोय का। दादा कुठे पुण्यामध्ये बोलताय हे सगळं? पुणे पिंपरी चिंचवड, पुणे पिंपरी चिंचवड। तर महानगरपालिकेनंतर जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचं देखील अजित पवार म्हणाले। जिल्हा परिषदेच्या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता, तर 50% आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदा आधी होतील असा अंदाज अजित पवारांचा। तर 50% आरक्षण ओलांडलेल्या जिल्हा परिषदा यानंतर होऊ शकतात असंही अजित पवार यांनी म्हटलं। मध्ये आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर जिल्हा आपल्या महानगरपालिकेची आचारसंहिता सुरू आहे आणि त्यानंतर लगेचच जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळं असं होता कामा नये की आचारसंहिता लागल्यामुळं कुठली अडचण निर्माण झाली, हे होता कामा नये। ह्याकरता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, आमचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट असतील, आम्ही सगळेच असो, त्यामध्ये काळजी जाणीवपूर्वक घेतली गेली। जिल्हा परिषद 50%च्या पुढे आरक्षण गेल्यामुळं ते आरक्षण 50%च्या पर्यंतच घ्यायला सुप्रीम कोर्टाच्या सूचना आहेत। त्याच्यामुळं आता निवडणूक आहे ज्या 50%च्या आत आहेत त्या माझा अंदाज आहे, मी काही हे म्हणजे ठामपणे सांगू शकत नाही, पण त्या आधी होतील आणि मग ते 50% आरक्षणच्या आत आल्यावर बाकीच्या होतील असं 2 टप्प्यात